आज आपण हळदीचे लोणचे तयार करूया. लोणच्याचा मसाला तयार करण्याचे साहित्य: 4 चमचे मोहरी, 1 चमचा मेथीचे दाणे, 2 चमचे बडीशेप, 2 चमचे जिरे, 2 चमचे हिंग पावडर, 2 चमचे तिखट. सगळे साहित्य कोरडे भाजा आणि मिक्सरमध्ये बारीक पावडर तयार करा. 4 चमचे तिखट घेतले आहे. चिरलेली कच्ची हळद 2 वाट्या, 1 वाटी चिरलेली हिरवी मिरची. हळद आणि मिरची या भांड्यात घालते. आता आपण तयार केलेला लोणच्याचा मसाला घालूया. 4 चमचे मीठ घालते. मिठाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. कच्ची हळद बारीक चिरून 1 महिनाभर मिठात घालून ठेवली होती, ती आता चांगली मुरली आहे. कच्ची हळद मिठामध्ये मुरण्यासाठी न ठेवता ताजी हळद चिरून याप्रमाणे लोणचे तयार करून मुरण्यासाठी ठेवू शकता, असेही चालते. आता 4 चमचे तिखट घातले आहे. तिखटाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 4 मोठे चमचे व्हाईट व्हिनेगर घालते. याऐवजी तुम्ही अर्धी वाटी लिंबाचा रस घालू शकता किंवा अर्धी वाटी जांभीर फळाचा रससुद्धा घालू शकता. आता हे लोणचे आपण चांगले सरमिसळ करूया. 4 मोठे चमचे तेल गरम करून त्यामध्ये 1 चमचाभर मोहरी घातली. मोहरी तडतडल्यावर ही फोडणी गार होण्यासाठी ठेवली होती. आता लोणच्यावर ही गार फोडणी घालूया. आपण मसाला तयार करताना हिंग घातले आहे, यामुळे फोडणीत आता हिंग घातलेले नाही. तुम्ही फोडणीमध्ये सुद्धा हिंग घालू शकता. आता ही गार फोडणी घालून हे लोणचे चांगले सरमिसळ करूया आणि काचेच्या बरणीत भरून ठेवूया. 4 ते 5 दिवसांनी हे लोणचे चांगले मुरते आणि चवीला मस्तच लागते. हे लोणचे तुम्ही नक्की करून बघा. या पद्धतीप्रमाणेच कच्च्या हळदीऐवजी तुम्ही आले बारीक चिरून सुद्धा या प्रकारे लोणचे करू शकता. तुम्हाला जर माझ्या सोप्या रेसिपी आवडत असतील तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. धन्यवाद. हे लोणचे तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबत वाढा.